सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरून उडी, दिव्यांग तरुणाचा मृत्यू, 900 फूट खोल दरीत सापडला मृतदेह. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. गडावरील प्रसिद्ध शीतकड्या परिसरातून उडी घेत एका 34 वर्षीय दिव्यांग तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील हरिसिंग रायसिंग पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरिसिंग पवार हे नातेवाईकांसोबत नवस्फूर्तीच्या कार्यक्रमासाठी सप्तशृंगी गडावर आले होते. सोमवारी रात्री ते गडावर मुक्कामी होते. मंगळवारी सकाळी त्यांनी नातेवाईकांसह देवीचे दर्शन घेतले. दरम्यान सकाळी 9:30च्या सुमारास हरिसिंग पवार हे शिवालय तलाव परिसरातून पुढे शीतकड्या भागात गेले. तेथे त्यांनी संरक्षक बॅरिकेड ओलांडून सुमारे 300 फूट खोल दरीत उडी घेतली. उडी घेतल्यानंतर ते काही अंतरावर अडकून जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत होते. स्थानिक भाविक आणि ग्रामस्थ त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच ते पुढे सरकत सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच कळवण आणि वणी पोलिसांसह सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. अखेर दिंडोरी तालुक्यातील भातोडे शिवारातील दरीच्या पायथ्याशी हरिसिंग पवार यांचा मृतदेह आढळून आला. अत्यंत दुर्गम ठिकाण असल्याने दोरी आणि साखळदंडाच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत हरिसिंग पवार हे ऊसतोड कामगार आणि शेतमजूर म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे ते एका पायाने दिव्यांग होते. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि 2 मुले असा परिवार आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.